नमस्कार मंडळी, मी शीतल. आज आपण बोलणार आहोत त्या पुस्तकाबद्दल ज्याने करोडो लोकांचे जीवन बदलले, रिच डॅड पोअर डॅड. हे पुस्तक फक्त पैशाची गोष्ट करत नाही, हे मनाची विचारसरणी बदलतं. हे पुस्तक आपल्याला शिकवते की गरीब आणि श्रीमंत यांच्यात फरक कधीच पैशाचा नसतो. फरक असतो विचारांचा, सवयींचा आणि निर्णयांचा. ही कथा आहे दोन बाबांची. एक गरीब बाबा आणि एक श्रीमंत बाबा. दोन्ही बाबा प्रेमळ होते, दोन्ही मेहनती होते. दोघांनीही आपापल्या पद्धतीने मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला, पण दोघांच्या विचारांमध्ये जमीन आसमानचा फरक होता. गरीब बाबांना वाटायचं की सुरक्षित नोकरी म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठी स्थिरता, तर श्रीमंत बाबांना वाटायचं की नोकरी म्हणजे सुरुवात, पण संपत्ती म्हणजे खरी स्वतंत्रता. गरीब बाबा नेहमी म्हणायचे, शाळेत चांगलं शिक, चांगले मार्क्स मिळव, सरकारी नोकरी मिळव, आयुष्य स्थिर होईल. पण श्रीमंत बाबा म्हणायचे, शाळेत शिक्षण मिळतं, पण पैशांचं शिक्षण तू स्वतःला द्यायचं. तू किती कमावतोस यापेक्षा तू किती जपतोस आणि किती वाढवतोस हे महत्त्वाचं. हे दोन्ही विचारसरणी ऐकणारा होता एक छोटा मुलगा, रॉबर्ट. एकीकडे त्याच्या स्वतःच्या बाबांची सुरक्षित, नियमित, शिस्तबद्ध पण भीतीने भरलेली जीवनशैली, आणि दुसरीकडे त्याच्या मित्राच्या बाबाची धैर्यवान, स्वप्न बघणारी आणि गुंतवणूक करून वाढवण्याची शक्ती. रॉबर्टला कळलं की शाळा आपल्याला वाचायला, लिहायला शिकवते, पण पैशांचा खेळ शिकवत नाही, आणि हाच खेळ शिकवणारा माणूस आयुष्यात पुढे जातो. श्रीमंत बाबा त्याला सांगायचे, पैसा तुझ्यासाठी काम करायला शिकव. तू काम केलंस तर फक्त जगशील, पण पैशाला काम करायला शिकवलंस तर तू स्वतंत्र होशील. एक दिवशी रॉबर्ट जॉब करायला गेला. श्रीमंत बाबांनी त्याला खूप कमी पैसे दिले, इतके कमी की रॉबर्ट वैतागला. तो म्हणाला, मी एवढं कष्ट करतो आणि मला एवढेच कमी पैसे? श्रीमंत बाबा हसले आणि म्हणाले, तू अजूनही पैशासाठी काम करतोस. तुला अजून समजले नाही. पैसा तुझ्यासाठी काम करायला हवा. जास्त पगाराने तू सुखी होशील असं वाटते. पगार वाढला की खर्चही वाढतो. तुझं जीवन पगारावर नाही तर तुझ्या विचारसरणीवर बदलतं. रॉबर्टने पहिल्यांदा हा धडा समजून घेतला. जीवनातला सर्वात मोठा सापळा म्हणजे जास्त मिळाले की जास्त खर्च, हा धागा. गरीब बाबा नेहमी म्हणायचे, आपल्याला हे परवडत नाही, पण श्रीमंत बाबा म्हणायचे, हे मला कसं परवडू शकतं? ह्या दोन वाक्यांमध्ये प्रचंड शक्ती आहे. एक वाक्य डोळ्यांसमोर दरवाजा बंद करतं, तर दुसरं वाक्य नवीन दार उघडतं. पहिले वाक्य भीतीवर चालतं, तर दुसरं वाक्य विचारावर चालतं. गरीब लोक पैसा कमवतात आणि खर्च भागवायला धडपडतात. श्रीमंत लोक पैसे वाचवतात, गुंतवतात, संपत्ती तयार करतात, आणि मग त्या संपत्तीतून पैसा वाहत राहतो. श्रीमंत बाबांनी रॉबर्टला सर्वात महत्त्वाचा धडा शिकवला. संपत्ती निर्माण करा. संपत्ती म्हणजे काय? ज्याच्यापासून पैसा तुमच्याकडे परत येतो, जसं की भाड्याने देण्यासारखी मालमत्ता, छोटा व्यवसाय, डिव्हिडंड देणारे शेअर्स, रोख प्रवाह देणाऱ्या वस्तू. आणि कर्ज म्हणजे काय? ज्यामुळे पैसा तुमच्या खिशातून बाहेर जातो, जसे महागडे मोबाईल, EMI वर घेतलेल्या वस्तू, फॅशनसाठी घेतलेले कर्ज. आपण कधी कधी कर्जाला संपत्ती समजतो, पण श्रीमंत लोक हे उलट करतात. ते संपत्ती विकत घेतात आणि कर्ज टाळतात. श्रीमंत बाबा म्हणायचे, तू किती कमवतोस याची चिंता करू नकोस. तुझे पैसे कुठे जातात हे समजून घे. त्यांना तुझ्यासाठी काम करायला लाव. आता विचार करा, आपण अनेकदा कठोर परिश्रम करतो, पण तरीही मागे पडतो, कारण आपण पैसे येतात जातात हे न समजता आयुष्यभर मेहनतच करत राहतो. श्रीमंत लोक पैसे समजून घेतात, गरीब लोक मेहनत करतात पण पैसा समजून घेत नाही. रॉबर्टला हेही शिकवलं की पैसा वाढवण्यासाठी धैर्य लागतं, भीतीला सोडावं लागतं. गरीब लोक भीतीने निर्णय घेतात, पैसा गमावला तर, पण श्रीमंत लोक म्हणतात, मी गमावला तर मी पुन्हा कमवेन, पण शिकलं तर आयुष्यभर फायदा होईल. ते म्हणतात, रिस्क घेऊ नका म्हणजे सेफ राहाल. हे फक्त अर्धसत्य आहे. पैसा शिकवतो, पराभव शिकवतो, अनुभव शिकवतो. जितका अनुभव तितकी ताकद. श्रीमंत बाबा म्हणायचे, पैशासाठी धडपडण्यात आयुष्य घालवू नको. पैसा कसा तयार होतो, कसा वाढतो, कसा मल्टिप्लाय होतो हे समजून घे. तू खेळ शिकलास तर खेळ जिंकू शकशील. रॉबर्टने पाहिलं की गरीब बाबा नोकरीत कायम सुरक्षितता शोधत होते, पण श्रीमंत बाबा नवीन संधी शोधत होते. गरीब बाबा म्हणायचे, मी परवडत नाही. श्रीमंत बाबा म्हणायचे, मी मार्ग शोधतो. हे पुस्तक आपल्याला सांगतं की आर्थिक शिक्षण हे शाळांपेक्षा आयुष्याचं महत्त्व आहे. आपण पैशासाठी काम करतो, पण पैसा आपल्यासाठी काम करायला हवा. आपण भीतीने निर्णय घेतो, पण संधी पाहायला हवी. आपण खर्च वाढवतो, पण संपत्ती वाढवायला हवी. आपण सर्वात मोठ्या गोष्टी म्हणजे आपल्या मनातील विचारसरणी बदलायला हवी. आयुष्य आपल्यावर नाही, तर आपण आयुष्यावर कंट्रोल ठेवायला हवा. पैसा हा साधन आहे, पण त्याची माहिती नसली तर ते साधनच आपल्याला गुलाम बनवतं. ज्यांना पैशाचं ज्ञान असतं ते लोक काहीतरी नवीन करतात, तयार करतात, निर्माण करतात, आणि निर्माण करणारे लोकच
आयुष्य बदलतात. आज आपण शेतकरी कुटुंब असो, गृहिणी असो, नवरा बायको मुलं कोणीही असो, पण पैशाचं शिक्षण घेतलं तर आपण आयुष्य बदलू शकतो. श्रीमंत विचारांची सुरुवात होते लहान लहान सवयींनी. खर्च कमी करणं, थोडं थोडं वाचवणं आणि बचत वाढवणं. रिच डॅड पोअर डॅड सांगतात की पैसा नाही तर विचार बदलला पाहिजे, भीती नाही तर धैर्य पाहिजे, नोकरी नाही तर स्वातंत्र्य पाहिजे. तर शेवटी श्रीमंत बाबा म्हणतात, तुझं आयुष्य बदलायला तुला कुणी दुसरं येणार नाही, तू स्वतः बदललं पाहिजे. तुझं ज्ञान वाढव आणि पैशाला तुझ्यासाठी काम करायला शिकव.